शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये वार्षिक जमा होत असतात आणि 18वा हप्ता हा ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे। ही एक गुड न्यूज शेतकरी बांधवांसाठी आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइबच केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच शेतकरी मित्रांनो, हे जो हप्ता आहे तो हप्ता येण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे करायची आहेत। त्यामुळे ऑक्टोबर मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आपण काही 3 कामे करायची आहेत। ती कोणकोणते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। पहिलं जे काम आहे ते पहिलंच काम असं आहे की तुम्ही ई-केवायसी जर केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार पीएम किसान मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणं आता अनिवार्य केलेलं आहे। तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करणं आता अनिवार्य केलेलं आहे। त्यामुळे आपल्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा घरबसल्या मोबाईल ओटीपी, आधार ओटीपी द्वारे घरबसल्या तुम्ही करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुम्ही करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी मित्रांना प्रॉब्लेम्स आहेत की पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेमध्ये काही प्रॉब्लेम आहेत। लाभधारकांना अशी कशी स्थिती तपासता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। जी अधिकृत वेबसाईट आहे पीएम किसान ची, त्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। नो युअर स्टेटस वर क्लिक करा। केल्याच्या नंतर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा कॅप्चा जो आहे तो कोड ते प्रविष्ट करा। गेट डाटावर क्लिक करा। तुमचा सर्व काही डाटा तिथं दिसेल, त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट काढल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की ई-केवायसी पेंडिंग आहे का, लँड सेडिंग पेंडिंग आहे किंवा जे आधार सेडिंग स्टेटस नो आहे। हे तिन्ही स्टेटस जर यस असतील तर यशस्वीरित्या तुम्हाला 100% 18 हप्ता मिळणार आहे। काळजी करण्याची काही गरज नाही। पण यामध्ये 3 पैकी 1 जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला थोडं त्या त्रुटी दूर करण्यासाठी तुम्हाला संबंधित कृषी खात्यामध्ये लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त होत असतो। पण तुम्हाला आधार सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम असेल तर नवीन खाते काढून उघडून तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सुद्धा दुरुस्त करू शकता। अनेक शेतकऱ्यांना आधार सेडिंग स्टेटस नो आहे, तर याचं सोल्युशन एकच आहे की तुम्ही पोस्ट पेमेंट बँकचं खातं काढू शकता, जेणेकरून लवकरात लवकर आधारला बँक लिंक होईल आणि तो प्रॉब्लेम दुरुस्त होईल आणि सोपा। ई-केवायसी जर पेंडिंग असेल तर जवळच्या सीएससी सेंटर जे आहेत त्या सीएससी सेंटरला भेट देऊन सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी पेंडिंग असेल तर ई-केवायसी पेंडिंग असेल तर करून घ्या। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। गुड न्यूज म्हणजे ऑक्टोबर मध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइबच केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।